तर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत भाजपमध्ये जाणार आहेत। दाऊस दौऱ्यात भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे। अंबादास दानवे कट्टर शिवसैनिक आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं। दरम्यान काल उदय सामंतांनी अंबादास दानवे ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं म्हटलं होतं, त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोडे दिवसात आमच्या सोबत असतील। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्या सोबत असू शकतात। बोलणी सुरू झाली? ते सांगायचं असतं का बोलणी सुरू झाली? आता उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह। तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली? अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत। जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत। अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत। कुठलाही गट घेऊन कुठेही जाणार नाहीत। संजय राऊत तुम्ही ही भविष्यवाणी करतायत, जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले तेव्हा तुम्हाला कळालं नाही, तर आता तुम्हाला काय कळेल? अशा हवेत गप्पा मारणं सोडून द्या। 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले। उद्धव ठाकरे हे अहंकारी होते आणि तो अहंकार लोकांमध्ये दिसला, कार्यकर्त्यांना दिसला, आमदारांना दिसला। अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे यांनी आमदारांना भेट दिली नाही। 2.5 वर्ष साध्या मंत्र्यांना भेट द्यायचं तुम्हाला जमलं नाही। कार्यकर्ता तर दूर, तुमच्या अहंकारामुळं शिवसेना फुटली। तुमच्या अहंकारामुळं 40 आमदार तुम्हाला सोडून गेले।